शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतीत वेग, अचूकता आणि जास्त उत्पादन हवं आहे, मग तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक स्मार्ट उपाय. साताऱ्यातील विश्वसनीय नाव ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सादर करत आहेत अत्याधुनिक पॉवर विडर आणि रिपर. तण नियंत्रण आता सोपं, जलद आणि कमी मेहनतीत पॉवर विडरसोबत आणि पीक कापणीमध्ये वेळेची बचत व जास्त कार्यक्षमता रिपरसोबत. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तयार केलेली ही यंत्रे देतात उत्तम परफॉर्मन्स, मजबूत बांधणी आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. आजच तुमची शेती स्मार्ट बनवा आणि उत्पादनात वाढ करा. तेव्हा शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनीरच्या पॉवर विडर आणि रिपर हे कशा पद्धतीने शेतीचे काम करतात, किंमत किती आहे आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कसे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा स्पेशलच्या खास व्हिडिओमध्ये मी शुभम जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारा शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये. ही जी कंपनी आहे ते शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे, जी कंपनी आपल्या शेतकरी वर्गाला उच्च दर्जाच्या मशिनरी सबसिडीमध्ये देते. आजच्या या व्हिडिओमध्ये बघू शकता दोन मशिनरी पाहणार आहे आपण. यामध्ये पॉवर विडर आणि इकडे बघू शकता की पॉवर रिपर. मित्रांनो, पॉवर विडर म्हणजे बघू शकता की बैलजोडीची सर्व कामे करणारं मशीन. पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामे करणार हे मशीन आहे, याला म्हणतात पॉवर विडर. यामध्ये ॲग्रीनीर कंपनीने बघू शकता की हे रेग्युलर मॉडेल आहे, त्यावर 3G मॉडेल आणि 4G मॉडेल. यामध्ये रेग्युलर मॉडेलमध्ये काय विशेष आहे ते पण सांगतो. यामध्ये 2 फॉरवर्ड 1 रिव्हर्स असे 3 गिअर आहेत. यामध्ये हे FMTTI सर्टिफाईड आहे, 50% सबसिडी आहे. आणि मित्रांनो, तीनही मशीन बघू शकता की 3G आणि 4G अशा 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड आहेत. 4Gचा अर्थ काय की 4 गिअर, 3 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स. 3G म्हणजे 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स. तीनही मॉडेलला आपल्या FMTTI सर्टिफाईड म्हणजे 50% सबसिडी आहे. आणि मित्रांनो, 35 पेक्षा जास्त अवजार या मशीनला जोडता येतात. बघू शकता की त्यापैकी काही अवजार आपण घेऊन आलेलो आहे. ही जी अवजार आहेत ती आपल्या मशीनला जोडता येतात, ज्याच्या मदतीने आपण पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत आंतरमशागतीची संपूर्ण कामे करू शकतो. यामध्ये पहिले अटॅचमेंट आहे ती बघू शकता की आपला हा मिनी रेझर बघू शकता, ज्याच्या मदतीने आपण सरी पाडू शकतो. आणि बघू शकता की आपल्याला पाट खांदायचा असेल, काय करायचं असेल, पॉवर विडर सोबत ही अटॅचमेंट आपल्याला फ्रीमध्ये मिळते. त्यानंतर दुसरी अटॅचमेंट आहे ती लेवलर अटॅचमेंट. लेवलर अटॅचमेंट म्हणजे काय, आता हे गहू किंवा आपला भुईमुग आहे, याला सारे पाडण्यासाठी किंवा माती एक प्रकारे लोटत नेऊन त्यामध्ये सारा पडतो. यामध्ये अशा प्रकारे ही लेवलर अटॅचमेंट आहे, ती सुद्धा आपल्या मशीनसोबत आपण फ्रीमध्ये देतो. मित्रांनो, पलीकडे बघू शकता की बटाट्याचं पीक घेणाऱ्या शेतकरी वर्गासाठी हा पोटॅटो डिगर आहे. त्यामध्ये बटाटे खाण्यासाठी ही अटॅचमेंट आपल्या विडरला जोडता येते. यामध्ये बटाटेसुद्धा खाण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करत आहे. त्यामध्ये शेतकरी बांधवांची इच्छा होती की यामध्ये ट्यूब टायरचा आपला 4/8चा टायर असतो. शेतकरी बांधवांची इच्छा होती मला सॉलिड टायर पाहिजे, म्हणजे कधीही पंक्चर न होणारा टायर. यामध्ये बघू शकता कोणताही याला वॉल नाही, विदाऊट वॉलचा हा टायर आहे. यामध्ये कोणताही पंक्चर हा होत नाही. सॉलिड टायरसुद्धा दिलेला आहे आपल्या शेतकरी वर्गासाठी. ज्या शेतकरी बांधवांना आवश्यक आहे ते सुद्धा ते घेऊ शकतात. वन साईड प्लॉसची अटॅचमेंट म्हणजे काय, जिथं आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथं नांगरणीसाठी खास करून हे अटॅचमेंट आपण आणलेलं आहे. यामध्ये बघू शकता हा वन साईड प्लॉ आहे, ही सुद्धा आपल्या पॉवर विडरला जोडता येते. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपला जो वन साईड म्हणजे बघू शकता की डेप टिलिंगचा रोटर म्हणजे काय की कुदळीसारखे दात. त्यामध्ये जी जमीन कठीण आहे, कठीण जमिनीला मऊ करण्याचं काम हे करते. ढिकळ आहे ते ढिकळ जमिनीपासून काढते आणि त्यामध्ये आपले पीक आहे ते म्हणजे जमीन आहे ती मऊ होते आणि पीक चांगल्या प्रकारे आपलं होतं आहे. त्यामध्ये आपला वीटभट्टी करणारे शेतकरी बांधव त्यांच्यासाठी बघू शकता की रोटरला बघू शकता ही अटॅचमेंट जोडता येते, ज्याच्या मदतीने आपला चिखल चांगला होतो. आणि वीटभट्टीसाठी ज्यामध्ये आपलं मशीन आहे हे चांगल्या प्रकारे चिखल करून आपली विटा चांगल्या होऊ शकतात, त्यांच्यासाठी सुद्धा हे अटॅचमेंट आहे. त्यानंतर मित्रांनो, कोळपणीसाठी मी म्हटलं की लागवडीपासून ते कापणीपर्यंत म्हणजे कोळपणीचं काम सुद्धा त्यामध्ये आलं. कोळपण्यासाठी बघू शकता की 2 पिकामधलं जे अंतर आहे ते 9 इंच आहे. 9 इंचापेक्षा पण कमी अंतरामध्ये चालायचं असेल तर ही आपली अवजार आहेत. ही जे आपला रोटर आहे हे चाकं आहेत, त्या लोखंडी चाकं आपण वापरून त्यामध्ये आपलं काम करू शकतो. मागं आपली कोळपणीची अटॅचमेंटसुद्धा आहे, ती सुद्धा आपण लावू शकतो. पॉली हाऊसमध्ये बघू शकता की स्पायरलचा जो रेझर आहे, स्पायरल रेझर आपण लावून आपल्या पॉली हाऊसमध्ये हे काम करू शकतो. हाच बघू शकता हा जो रोटर आहे तो आपला सेंटर रोटर असल्यामुळे रोटर काढून त्या जागी आपला हा रोटर जोडायचा आहे. त्यानंतर बघू शकता 3 फणाचा कल्टिवेटर. त्यामध्ये आपला भाजी पीक लागवड करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला रेगाटे ओढायचे असतात. त्यामध्ये हे जोडलं तर आपण रेगाटेसुद्धा ओढू शकतो, आपलं पीक त्यामध्ये घेऊ शकतो, टोकण्याचं काम करू शकतो. ही सुद्धा मशीन आपल्या अटॅचमेंट आपल्या मशीनसोबत फ्रीमध्ये मिळते. त्यासोबत बघू शकता की यामध्ये सेंटर रोटर असल्यामुळे आपला रोटर पुढचं काम करतो आणि मागं बघू शकता की सरी पाडण्याचं काम ॲडजस्टेबल रेझर आहे. त्या रेझरच्या मदतीने आपण सरी पाडू शकतो. त्यामध्ये बघू शकता की ही अटॅचमेंट आहे, याच्या मदतीने आपण सरी चांगल्या प्रकारे करू शकतो. तर मित्रांनो, ही पॉवर विडरची संपूर्ण माहिती झाली, अटॅचमेंट झाल्या. पलीकडे बघू शकता की आपण पॉवर रिपर सुद्धा आणलेला आहे. यामध्ये
कापणीचं काम आहे ते चांगल्या प्रकारे करतंय मित्रांनो. कमीत कमी 1 इंचावर सुद्धा आपण पिकाची आपली कापणी करू शकतो याच मशीनने. मित्रांनो याचं नाव आहे ॲग्रीनिर ब्रँडमध्ये हे मशीन आहे, ॲग्रीनिर पॉवर रिपर. 7 HP पेट्रोल इंजिन याला सुद्धा जोडलेलं आहे. याला सुद्धा 50% सबसिडी आहे. सबसिडीची सगळी प्रोसेस आपली कंपनी करणार आहे. फॉर्म भरण्यापासून ते पैसे अकाउंटला येण्यापर्यंतची प्रोसेस आपली कंपनी करणार आहे. त्यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे 4 बारमध्ये हे मशीन आपण आणलेलं आहे. 4 बारमध्ये बघू शकता हे कटिंग होतंय कमीत कमी 1 इंचावर. म्हणजे आपल्या जर जमिनीमध्ये काही घाण वगैरे नसेल तर एक लेवलमध्ये जर आपली जमीन असेल तर अगदी 1 इंचावर सुद्धा म्हणजे आपलं घासाचं पीक घेता तो घास कापण्यासाठी सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे आहे. त्यामध्ये गहू कापतंय, त्यामध्ये आपलं भात कापतंय, सोयाबीन कापतंय, मका कापतंय, धान कापतंय. कोणत्याही प्रकारची कापणी कमीत कमी 1 इंचावर हे मशीन चांगल्या प्रकारे कापून माणूससुद्धा एवढ्या ॲक्युरेसीमध्ये कापणार नाही एवढं कापून एका साईडला टाकतंय असं हे मशीन आहे मित्रांनो. FMTTI सर्टिफाईड याला सुद्धा तुम्हाला 50% सबसिडी आहे. तर मित्रांनो बघू शकता पॉवर विडर आणि पॉवर रिपर दोन्ही अटॅचमेंट आणि मशीनची माहिती मी तुम्हाला दिली. यानंतर या दोन्ही मशीनचा म्हणजेच आपल्या पॉवर विडरच्या ज्या अटॅचमेंट आहेत त्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला देतो. लाईव्ह डेमोमध्ये बघा की मशीन कशा प्रकारे चालते. तर मित्रांनो या मशीनला आपण रोटर आणि रेझर जोडलेला आहे म्हणजे सरी पाडण्यासाठी. आणि या मशीनला बघू शकता लोखंडी चाकं आणि मागं 1 साईड फ्लॉ म्हणजे नांगरणीचे अटॅचमेंट जोडलेले आहे. कशा प्रकारे चालते तुम्ही लाईव्ह बघा. हा लाईव्ह डेमो कसा आहे मशीन आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो 1 साईड फ्लॉने आपण वासप्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण नांगरू शकतो आणि रेझर अटॅचमेंटने आपण चांगल्या प्रकारे सरीसुद्धा पाडू शकतो. मित्रांनो बैलजोडीची सर्व कामे करणारं हे मशीन आहे. कशा प्रकारे काम करते तुम्ही लाईव्ह बघा. आणि एक पॉवर विडर हा आपल्या शेतकरी बांधवांचा सच्चा साथी आहे. म्हणूनच याला आपल्या महाराष्ट्र शासन सरकारी सबसिडी देते आणि सरकारी सबसिडीला ॲप्रूव्ह असणारं हे मशीन आपल्याला मिळणार आहे 50% सबसिडीमध्ये. तर काही आंब्याची बाग आहे, फार जुनी बाग आहे आणि ह्या गवताला आपल्या जमिनीपासून वेगळं करण्याचं काम पॉवर विडर चांगल्या प्रकारे करतो आहे. मशीन चांगल्या प्रकारे आपलं रन होतं आहे, स्मूथ रन होतं आहे. विथ लो व्हायब्रेशनसुद्धा होत नाही. चांगल्या प्रकारे आपलं मशीन वर्क होतं आहे. एक प्रकारचे जमीन भुसभुशीत करत आहे. जमिनीची सुपीकता उत्पादकता वाढवण्याचं कामसुद्धा चांगल्या प्रकारे आपलं मशीन करतं आहे. तुम्ही बघू शकता हे चालवायला मशीन अतिशय सोपं आहे. इझी टर्निंग सिस्टीम दिलेली आहे. आज आपले शेतकरी बांधवांना बघू शकता 2 मिनटात त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मशीन चालवलेलं आहे. मशीन चालवायला सोपं आहे आणि कामालासुद्धा जबरदस्त आहे. मित्रांनो मशीन चालवत असताना तुम्हाला लक्षात येत असेल बघताना की मशीनचा परफॉर्मन्स कसा आहे बघा. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता रेझरची अटॅचमेंट जोडलेली आहे आणि रेझरनं आपण सरी टाकायला चाललोय. इथं ऑलरेडी एक सरी टाकलेली आहे आणि आता ही दुसरी सरी एकदम एका लाईन मध्ये परिपूर्ण सरी पडली जाते. तर मित्रांनो या चारही मशीनचा डेमो तुम्ही पाहिला. डेमो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनामध्ये या मशीनबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा. आम्ही त्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. यानंतर मित्रांनो या मशीनची किंमत काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो हे जे मशीन आहे ते आपलं रेग्युलर मशीन आहे. याला सुद्धा 2 फॉरवर्ड 1 रिव्हर्स गिअर आहेत. 50% सबसिडी आहे. याची किंमत आहे फक्त आणि फक्त 45,000 रुपये. 50% सबसिडीमध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 22,500 मध्ये. तुम्ही शेतकरी मित्रांनो म्हणाल की फक्त 22,500 भरायचे का? तर यामध्ये तुम्ही पहिल्या रक्कम भरायची 45,000. त्यानंतर आपली जी सबसिडी आहे ती तुमच्या अकाउंटला येणार आहे. ती तुम्हाला सरकार जे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये देणार आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस राहणार आहे. यानंतर मित्रांनो पलीकडे बघू शकताय की आपलं 3G मॉडेल आहे. यामध्ये बघू शकता याची सुद्धा किंमत 45,000 आहे. याला सुद्धा 50% सबसिडी 22,500 मध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे. याची सुद्धा संपूर्ण जी काय सबसिडीची प्रोसेस आपण करणार आहे. पलीकडे बघू शकता की 4G मॉडेल आहे. म्हणजे काय की 3 फॉरवर्ड 1 रिव्हर्स असे 4 गिअरमध्ये हे मशीन आपण तयार केलेलं आहे. याची किंमत आहे फक्त आणि फक्त 50,000 रुपये. याला सुद्धा 50% सबसिडीमध्ये हे मशीन तुम्हाला 25,000 मध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो पॉवर विडर सबसिडीमध्ये देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी सातारा. त्यासोबत तुम्हाला 1 नाही 2 नाही तब्बल 5 अटॅचमेंट फ्रीमध्ये देतो. यामध्ये रोटर देतो, साईड डिश देतो, रेझर, लेवलर आणि कल्टिवेटर ज्या अटॅचमेंट आहेत या अटॅचमेंटमधील 5 अटॅचमेंट तुम्हाला आपण फ्रीमध्ये देतो. या अशा प्रकारे ही पॉवर विडरची जी ऑफर आहे त्यामध्ये मित्रांनो पलीकडे बघू शकता की पॉवर रिपर आहे जो की कापायचं काम करतो. आणि पॉवर विडरची जी अटॅचमेंट आहे पॉवर विडरला सुद्धा ही रिपर अटॅचमेंट जोडता येते. 35 अवजारमध्ये हे सुद्धा एक अटॅचमेंट आहे की जोडता येतं. हे जे मशीन आहे तर हा प्रॉपर रिपर आहे. हा फक्त कापायचं काम करतो. हा रिपर बनवलेला आहे. याची सुद्धा किंमत फक्त आणि फक्त 1,30,000 रुपयेमध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कंपनीची डिलिव्हरी आहे. ॲग्रीनिर ब्रँडमध्ये हे मशीन तुम्हाला देणार आहे. मित्रांनो ह्या चारही मशीनचा
संपूर्ण जे स्पेअर पार्ट आहेत ते आपल्याकडे आहेत. ॲग्रीनियरचं स्पेअर पार्ट म्हणाल तर 7,500 स्क्वेअर फूटमध्ये बघू शकता की एवढं मोठं असं आपलं स्पेअर पार्टचं गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये संपूर्ण अगदी नटापासून ते वरच्या अटॅचमेंटपर्यंत संपूर्ण स्पेअर पार्ट आपल्याकडे आहेत. कोणतेही अटॅचमेंट किंवा स्पेअर पार्ट पाहिजे असतील तर नक्की तुम्ही संपर्क करू शकताय. त्यामुळे मशीन घेत असाल तर स्पेअर पार्ट बघत जावा. आणि या संपूर्णसाठी एकच नाव म्हणजे ॲग्रीनियर ॲग्रो मशिनरी सातारा. ही आपली ॲग्रीनियर कंपनी तुम्हाला चांगल्या दर्जाच्या मशिनरीसोबत स्पेअर पार्टसुद्धा देते. तर नक्की मित्रांनो, मशीन स्पेअर पार्टसाठी एकच नाव ॲग्रीनियर ॲग्रो मशिनरी सातारा. नक्की संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या बळीराजा स्पेशलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला टेक्निकल माहिती पाहिजे असेल, मशीन कशी जोडायची, अटॅचमेंट कशा जोडायच्या, यासाठी सुद्धा आपला ॲग्रिकल्चर विथ ॲग्रीनियर हा यूट्यूब चॅनल आहे, तो सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकताय. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, ती सबस्क्राईब करू शकून त्यामध्ये सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान.